नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष युवा विकास सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी अन्न औषध प्रशासन विभाग यांच्याकडे युवा विकास सेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक तक्रार निवेदन देण्यात आलं आहे। या तक्रार निवेदनाचा विषय असा आहे की सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधक असलेला अनधिकृत गुटखा व सुगंधी तंबाखू मिश्रित मावा विक्रीचे व त्याचबरोबर पुरवठादार यांच्यावर कारवाई करा म्हणून आज या ठिकाणी आम्ही अन्न औषध प्रशासन विभाग यांच्याकडे तक्रार अर्ज दिलेला आहे। सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून खुलेआमपणे अनधिकृत गुटखा व त्याचबरोबर सुगंधी तंबाखू मिश्रित मावा उघडपणे सुरू आहे। जर तुम्ही 10 ते 15 वर्षाच्या मुलाला विचारलात की या परिसरामध्ये गुटखा कुठे भेटतात, मावा कुठे भेटतात, तर तुम्हाला 10 ते 15 वर्षाचा मुलगा सरळ दाखवू शकतात की या पानटपरीमध्ये गुटखा आहे, या पानटपरीमध्ये मावा आहे। एवढे उघड पुरावे असताना देखील सोलापूर शहरामध्ये अन्न औषध प्रशासन विभाग, स्थानिक प्रशासन हे मौन बाळगून आहे। कुठलीही कारवाई या विषयावर केली जात नाही। कुठल्याही संघटनेच्या माध्यमातून ज्या वेळेस तक्रारी देण्यात येतात त्यावेळेस 2-4 दिवस सोलापूर शहरामध्ये गुटखा बंदी होतात, परंतु आज खुलेआमपणे या ठिकाणी मावा आणि गुटखा विक्री सुरू आहे। सोलापूर शहरामध्ये हे गुटखा विक्रेत्यांची आणि पुरवठादारांची खूप मोठी साखळी आहे। आम्हाला अशी संशय आहे की यामध्ये स्थानिक प्रशासन, अन्न औषध प्रशासन कुठेतरी जाणून बघून कारवाई करत नाही। कुठल्या बाजूच्या खोलीमध्ये जाऊन जे आर्थिक संगनमत होत आहे अशी संशय आम्हाला या ठिकाणी आहे। येणाऱ्या काळात सोलापूर शहरामध्ये 7 दिवसात जर गुटखा बंदी झाला नाही तर युवा विकास सेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषद या ठिकाणी आंदोलन गेट समोर आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करणार आहे। एवढंच सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।